दादा काय झालं, टेन्शन मध्ये दिसताय? काय सांगू तुला रे, माझ्याकडे सगळं आहे पण सुख नाही, समाधान नाही. म्हणजे म्हणजे काय, पैसा आहे, गाडी आहे, घोडा आहे, जमीन जुमलाय, सगळं सगळं आहे रे. पण अशी मन असं बेचैन होतं, म्हणजे काय कळत नाही रे. तुला सांगू का, सगळं देवधर्म केले, उपास तापास केले, हर दान धर्म सुद्धा केला, पण सुख काय नाही रे. अहो दादा, हे तुम्ही सगळं करताय ते ठीक आहे, पण हे तुम्ही जर योग्य ठिकाणी केलं नाही ना तर तुम्हाला ह्याचं काही फळ मिळणार नाही. हे तुम्ही योग्य ठिकाणी केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण असं योग्य ठिकाण आहे तर कुठं? चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला घेऊन जातो. दादांना घेऊन मी एका अशा ठिकाणी निघालो जिथं गेल्यानंतर दादांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. मित्रांनो, आपल्या आई वडिलांच्या नंतर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला गुरु करण्याऐवजी तुम्ही जर स्वामींना तुमचा आध्यात्मिक गुरु करून घेतलं तर तुमची सगळी संकट दूर होतात. आणि म्हणूनच मी दादांना आगाशिवनगर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारामध्ये घेऊन आलो, ज्याला प्रति अक्कलकोट म्हणून पण ओळखलं जातं. आणि इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या समस्या आणि अडचणी दूर होतात. नोकरीची समस्या असू दे, विवाहाची समस्या असू दे किंवा कौटुंबिक समस्या असू दे. आम्ही ढेबेवाडी फाट्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या दत्त मंदिरापासून खाली आलो आणि तिथंच आहे आपला आगाशिवनगरचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार. अरे सचिन, हे तर आगाशिवनगरचं स्वामी समर्थ केंद्र आहे ना? होय. आणि या औदुंबराचं वृक्ष दिसते का? हो. हे वृक्ष पण असंच उभं नाही राहिलेलं. मग या वृक्षानं पण आजपर्यंत हजारो संकटांचा सामना केलाय, तेव्हा तेवढ्या ताटमाने उभा आहे. याचं कारण माहित आहे? काय? कारण की त्याची मुळं आहेत ना, ही खोलपर्यंत रुजली. आपल्या माणसांचं पण असंच आहे. आपण स्वामींची भक्ती केली आणि आपल्या भक्तीची मुळं जर अशी खोलवर रुजलीत ना तर कितीही संकट येऊ देत, आपण पण ह्या औदुंबराच्या वृक्षासारखं असंच ताटमानेनं डौलात उभं राहतो. चला या. हा तांब्या पाण्यानं किती भरलाय? अर्धा भरलाय. हातात घ्या. येऊ का? काय वाटतंय आता? थोडा वेळ झाला ना, हात दुखायला लागला. आपल्या दुःखांचं पण असंच आहे. हा तांब्या तुम्ही हातात धरला, या तांब्याचं पण वजन तेवढंच होतं, या तांब्यातल्या पाण्याचं पण वजन तेवढंच होतं, पण तुम्ही जास्त उशीर असं धरल्यामुळे तुमचा हात दुखायला लागला. हो. आपण पण जास्त उशीर जर दुःखांना कवटाळून ठेवलं ना तर ती दुःख आपल्याला डोंगरा एवढी वाटू लागतात. आणि या दुःखातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना तर तुमच्याकडे एकच मार्ग आहे. कोणता? स्वामी समर्थ महाराज. तुम्ही स्वामींचं का नाही गुरुपद घ्या, बघा तुमची सगळी संकट दूर होतील. माझ्या आई वडिलांच्या नंतर माझा अध्यात्म गुरु कोण असेल तर फक्त तुम्हीच स्वामी, फक्त तुम्हीच. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला पण संकटमुक्त व्हायचं असेल तर तुम्ही पण तुमच्या आई वडिलांच्या नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमचा आध्यात्मिक गुरु करून घ्या आणि येत्या 29 जुलैला आगाशिवनगरच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारामध्ये येऊन स्वामींचं गुरुपद घ्या आणि स्वामी शक्तीचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.